सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जामनेरातील अनधिकृत कॅफेंवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल 7 कॅफेतील सामान हे नष्ट केले। कॉलेजला जाणारे तरुण व तरुणी कॅफेमध्ये जाऊन नको ते कृत्य करीत असल्याने शहराचे नाव खराब होत होते। शहराच्या मध्यवर्ती भागात या कॅफेंनी बाजार मांडला होता। विशेष म्हणजे हे सर्व कॅफे अनधिकृत असून तरुण तरुणींना निवांत मिळावा यासाठी कॅबिनला पडदे लावलेले होते। या पडद्याआड हे जोडपे अश्लील चाळे करीत असल्याचं बोललं जात आहे। शहराच्या मध्यभागीच असे प्रकार सुरू असून हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात की अशा नको त्या गोष्टी करायला येतात असा प्रश्न निर्माण झाला होता। अशा अनधिकृत कॅफेंना परवानगी दिली कोणी? अनेक वेळा सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती। शहरात अनधिकृत कॅफेच्या आड होणाऱ्या प्रकरणाबाबत जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना माहिती मिळाली। आलेल्या माहितीनुसार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जामनेर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचं शहरातील अनधिकृत कॅफेंवर धाड टाकली। जे कॅफे अनधिकृत होते त्यातील सामान नगर परिषदेच्या वतीने बाहेर काढून नष्ट करण्यात आले। तब्बल 6 ते 7 या कॅफेंवर कारवाई करण्यात आली आहे। या धडक कारवाई मोहिमेत पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम अभियंता अमर राऊत, आरोग्य निरीक्षक अमित आहेर, आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी, पालिका कर्मचारी सहभागी झाले होते। या केलेल्या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले। आपल्या जामनेर शहरात जवळजवळ 7-8 कॅफे, काही जे कॅफे आहे ते चांगले आहे। आम्ही स्वतः आज भेट दिलेली आहे। आम्हाला तिथं फॅमिली आढळलेली आहे। CCTV कॅमेरे तिथं त्या ठिकाणी आढळून आलेले आहे आम्हाला। पण त्या मालकांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे का आपल्याला काय पाहिजे या गोष्टी करता। त्यानुसार आम्ही ते पण चेक केलं। तिथं आम्हाला व्यवस्थित व्यवस्था आढळली। तिथं परिवारासह लोक आढळले नाश्ता वगैरे करताना। परंतु काही अशी अनधिकृत कॅफे आहे, नगरपालिकेचे आपले अमर राऊत साहेब आणि अमित सर आणि नगरपालिकेचा स्टाफ घेऊन आम्ही ही कारवाई करण्यात आलेली आहे। जेवढं काही बेकायदेशीर काम होतं आणि जो बनवलेलं ते आज नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही मिळून ते सर्व ते काढून घेतलेलं आहे त्याचं काम। सर आज म्हणजे त्याची जी बसायची सेटिंग वगैरे होती ती जी आपण नगरपालिकेने कुठल्या प्रकारची मान्यता न दिलेली होती ती, आणि ती आम्हाला योग्य आढळली नाही। त्यामुळं नगरपालिकेच्या लोकांनी आम्ही ती सेटिंग अरेंजमेंट वगैरे काढून टाकण्यात आलेली आहे। किती कॅफेंवर कारवाई करणार? आता 1, 2, 3 जवळजवळ 5-6 कॅफेंवर कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु एक कॅफे असा पण चांगला आढळला का तिथं फॅमिली होती बसलेली, तर त्याच्यात असं काही गैर आम्हाला आढळलं नाही, त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही। पण ज्या ठिकाणी आम्हाला काही वाटतंय का हे योग्य नाही तिथे नगरपालिकाने आम्ही ती कारवाई संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। राऊत साहेब, नगरपालिकेमार्फत त्यांचे ना हरकत परवाने आता चेक करणं सुरू आहे। तर असे अजूनही काही कॅफे असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। काय कारवाई होणार आहे नेमकी? कारवाई म्हणजे सीलच होऊन जाते, सील केल्या जाईल सील केलं जातं। आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल का? दंडात्मक आणि त्यांचे कॅफे सील केले जातात। जागर जनस्थान करिता फराज अहमद, जळगाव।